नसलं तर सदस्य व्हा म्हणून ऑप्शन असेल त्याला काळं करून टाक. 1 जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा करतो महाराष्ट्रामध्ये. तर तुला भाऊ भारतामध्ये कोणता दिन आपण 1 जुलै हा डॉक्टर दिन म्हणून साजरा करतो. 1 जुलै डॉक्टर दिन कुठं साजरा करतो भाऊ? कुठं? भारतामध्ये हे तुला माहीत पाहिजे. तू जाऊन पाकिस्तानमध्ये डॉक्टर दिन साजरा करायला बघशील तुला मार भेटते भाऊ, मार. कारण तुला दिनविशेष तुला माहीत पाहिजेत. तर आता मित्रांनो पहा, आता मित्रांनो तुम्हाला इथं महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक म्हणलं की महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठ आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. कोणत्या विद्यापीठाचं वसंतराव नाईक हे नाव आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे भाऊ. वसंतराव नाईक मराठवाडा मुक्त कृषी विद्यापीठ 1972 स्थापना 1972ला झाल्या भाऊ. आणि 2013ला वसंतराव नाईक हे नाव दिलं आहे भाऊ, हे तुला माहीत पाहिजे. आता येऊ किती बघ, आता 4 विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये, 4 विद्यापीठ आहेत. तर 1972 18 जुलै 1972 परभणी, 1 जुलै 2013ला वसंतराव नाईक नाव दिलं आहे भाऊ. हे तुला मी आत्ता सांगितलं आणि तुला हे आता माहिती नसलं तर मी माहिती करून घे. वसंतराव नाईक, राईट भाऊ. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इथं राज्यघटना तर माहीत पाहिजे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे कालावधी तुला पाठ पाहिजे आणि माहीत पाहिजे. 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. माझी शपथ सांगतो भाऊ, इथला तुला प्रश्न सहज येऊन जाऊ शकतो की भारताची राज्यघटना लिहायला किती कार्यकाळ लागला. पर्यायामध्ये देतात 2 वर्ष 18 महिने 18 दिवस देतात मित्रांनो. 2 वर्ष 18 महिने 11 दिवस देतात. इथं कन्फ्यूज व्हायचं नाही भाऊ. 11 महिने बघ आणि 18 दिवस बघ, कन्फ्यूज होऊ नको भाऊ. तुला मी 1000 वेळेस सांगलो. आता 4 विद्यापीठं पाहूया आपण महाराष्ट्रामध्ये. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. तर मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे कोण्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणून पहिला प्रश्न येऊ शकतो. तर ते अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे भाऊ. त्याची स्थापना 1968 म्हणून येऊ शकते भाऊ. 1968 मित्रांनो महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी. महाराष्ट्राबरोबरच गुजरात राज्याची पण स्थापना 1 मे 1960 रोजी. तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत भाऊ. 36 जिल्ह्यापैकी क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे भाऊ. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर. तर मित्रांनो सगळ्यात जास्त अक्षरं सुद्धा अहमदनगर म द न ग र. बघ भाऊ एकूण किती अक्षर आहेत? 7 अक्षर आहेत. तर मित्रांनो हे 7 अक्षरं सगळ्यात जास्त अक्षरं सुद्धा महाराष्ट्रामध्ये ह्याच जिल्ह्यामध्ये आहेत. म्हणून असं लक्षात ठेवायचं, फक्त लक्षात ठेवायचं भाऊ. तुला काही सांगा न्यायचं नाही शेवटपर्यंत. फक्त लक्षात ठेवून परीक्षेला कसा मार्क 1 भेटेल हे आपल्याला लक्षात ठेवायचे. तर मित्रांनो दुसरं विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामधील 1969ला त्याची पण स्थापना 1969 डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 1969. तर मित्रांनो तिसरं विद्यापीठ डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ 1972. तर मित्रांनो हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली ठिकाणी भाऊ माझं चुकू दे, सॉरी बरं का काही चुकलं असतं तर. पण रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली या ठिकाणी बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे. 1972 स्थापना येऊ शकते भाऊ. स्थापना सुद्धा पाठ करून ठेवायची बघा, राईट. तर आता मित्रांनो हो का चौथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जिल्ह्यात. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ 1972 स्थापना. इथं पण 1972 लक्षात ठेवायला सोपं जातं मित्रांनो. आता पुढं पहा